नाकाबॉईजचे संघनायक ₹1000 जे पारितोषिक आहे बंटी पाटील यांच्याकडून यांच्यातर्फे ते पारितोषिक घेऊन जायचं आहे आपलं. प्रणय भगत यांना नम्र विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे ₹1000 पारितोषिक आपण नाका बॉईज संघाच्या संघनायकाला द्यायचं आहे. मॅनेज मॅच कोण होता? केतन राऊत ना. नंतर सामना सुरू होतोय. यावेळी पहिलाच चेंडू आपण पाहूया लेगस्टिकच्या बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा आहे. स्वैर एक अनोख्या पद्धतीने तो मोबाईल मित्रांनो आम्हाला वाटलं विजय पाटीलचा आहे, परंतु त्यांनी ओळख पटवून घेतली असता असं आढळलं की तो मोबाईल त्यांचा नाही. तर आणखीन कोणाचा मोबाईल हरवला आहे असं तपासा आणि घेऊन जा. धावसंख्या 3. यावेळी कालच्या दिवसात ज्यांनी गुणलेखकाचं काम पाहिलं असे अजय ठाकूर इथे दाखल झालेत. अतिशय मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक वर्ग नक्कीच क्रिकेटचा लुप्त घेण्यासाठी इथे आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. यावेळी पुढला चेंडू इथे मात्र अतिशय चांगला चेंडू थर्डमॅनच्या दिशेने सरसावत असताना एका धावेची वाढ. धावसंख्या 5. आपण पाहतोय आज एक खूप पवित्र दिवस आहे. आजच्या दिवसात 2 महान व्यक्तींची पुण्यतिथी आहे. यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या प्रतिमेस यानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार प्रदान करताना अजित माळी अर्थात त्यांच्या पुण्य स्मरणाला इथे अभिवादन करताना अजित माले यांच्या शुभ हस्ते पवित्र हाताने त्यांच्या पुण्य प्रतिमेस पुष्पहार प्रदान होतोय आणि त्यांची इथे पुण्यतिथी आपण साजरी करतोय. त्याचप्रमाणे आज दुसरी एका अतिशय महान व मोठ्या व्यक्तीची पुण्यतिथी आहे. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे. आपण पाहतोय अजित माली आपल्या शुभ हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार प्रदान करून त्यांचं विनम्र अभिवादन करत आहेत. आणि या 2 थोर व्यक्तींची आपण या वाडगावच्या मैदानात पुण्यतिथी साजरी करत आहोत. धन्यवाद.
16 धावा. सत्यजित आणि मंदार अशी दोन धडाकेबाज फलंदाजांची जोडी आपण पाहतोय सलामीसाठी. तर यावेळी दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय सूरज. राईट अँड ओव्हर द विकेट सूरज यांचा पुढला चेंडू, अकुल टप्प्याचा चेंडू, नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तटवलेला चेंडू, अतिशय सुंदररित्या तटवलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण आणि एका धावेची भर. धावसंख्या 17. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर, धावसंख्या 17. यावेळी पुन्हा एकदा यावेळी सूरज हा अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे. मागच्या काही वर्षापूर्वी त्यांनी चांगली गोलंदाजी अर्थात करून आपल्या संघाला प्रथम क्रमांक पटकावून दिला होता. असा सूरज मेजवानी गोंधळपाडा संघाचा हा गोलंदाज यंदा. यावेळी पुढला चेंडू, अहो यावेळी शट ऑफ लेन चेंडू, नक्कीच मंदार सारख्या मोठ्या फलंदाजाला चकावतोय. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडू गणला जातोय. इथे मात्र धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या 17. आमचे गुणलेखक मित्र अनिल इथे माझ्या समवेत आहेत. पुन्हा एकदा सूरज बॉलिंग मार्क वर सज्ज. राईट अँड ओव्हर द विकेट, लेफ्ट अँड राऊंड द विकेट. पुढला चेंडू, ओहो इथे मात्र आपण पाहतोय चेंडू खूप उंच हवेत आणि चांगला जजमेंट, परंतु झेल सुटतोय. या दरम्यान दोन्ही फलंदाज आपलं काम तमाम करत आहेत, म्हणजेच 2 धावा पूर्ण करत आहेत. धावसंख्येत 2 धावांची वाढ. धावसंख्या 19. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना आपण पाहतोय 19 धावा धाव फलकावर. प्रथम फलंदाजी करणारा संघ अर्थातच अर्चित 11 APS सागाव. यावेळी पुन्हा एकदा पुढला चेंडू, अहो यावेळी पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू खूप उंच, ऊंचाई जादा आणि लंबाई कम असं चित्र. पुन्हा एकदा मैदानात बोलूया. फलंदाज यावेळी आपण पाहतोय नॉ स्ट्राईक एंडला एक दिग्गज फलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण, दिग्गज खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो, ज्याची रायगड प्रीमियम लीग मध्ये निवड झाली होती, की जो खेळाडू रायगड प्रीमियम लीग मध्ये क्वालिफाय झाला होता, असा यश ठाकूर, मॅन फ्रॉम कार्ले. अर्थात आज तो खेळतोय APS सागाव या संघामधून. यावेळी पुन्हा एकदा पुढला चेंडू, यावेळी अतिशय सुंदर डीप कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय आणि जोपर्यंत चेंडू गोलंदाज क्षेत्ररक्षक गोलंदाजापर्यंत यष्टीरक्षकापर्यंत पोहोचवेल तोपर्यंत 2 धावा अतिशय सुंदररित्या पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत 2 नी वाढ. धावसंख्या 21. इथे मात्र नक्कीच सूरज चांगल्या रीतीची गोलंदाजी करतोय. फलंदाजांना मोठा फटका हाणण्याची संधी देत नाही. यावेळी सत्यजित स्ट्राइक इनला, सत्यजित नॉ स्ट्राइक इनला यश ठाकूर. लेफ्ट हँड राऊंड विकेट. पुढला चेंडू, ओहो इथे मात्र हा उत्तुंग फटका आपण पाहतोय मिड विकेटच्या वरून थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज बाद.
2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय, जर धावफलकाकडे नजर टाकली तर प्रथम फलंदाजी करत प्रथम फलंदाजी करत असताना सागाव संघाची धावसंख्या अर्थात अर्चित 11 सागाव संघाची धावसंख्या 2 बाद 21. तिसऱ्या षटकाचा प्रारंभ होतोय. तिसऱ्या षटकासाठी येतोय समीर, ज्याने खऱ्या अर्थाने काल आपल्या गोलंदाजीची जादू तमाम प्रेक्षकांना दाखवून तमाम रसिक प्रेक्षकांची मन जिंकली. असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या षटकासाठी. आतापर्यंत 2 षटकात 21 धावा धावफलकावर. यावेळी संघाचा संघनायक स्ट्राइक एंडला, तर समीर एक तुफानी गोलंदाज समीर यावेळी षटकातील पुढला चेंडू घेऊन येत आहे. इथे डान्सिंग द डाऊन ऑन विकेट पुढे येऊन जाण्याचा मारण्याचा प्रयत्न, फसतोय फलंदाज बाद. नक्कीच समीर आपल्या परीने अतिशय चांगली गोलंदाजी करण्याचा जरूर प्रयत्न करतोय. संकेत यांना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपले आदरणीय अजित माली यांच्याकडून पाहूया. यावेळी समीर यांचा रॅडम ओव्हर द विकेट पुढला चेंडू. तारीफे लाईक गोलंदाजी पाहतोय आपण समीर यांची. आणि नक्कीच इथे पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात समीर यांच्या या गोलंदाजीचं कौतुक होत असताना आपण पाहतोय स्ट्राइक एंडला आलेला नवीन फलंदाज, भरगस्त मजबूत शरीर बांध्याचा संकेत वेले. यावेळी पुन्हा एकदा राईडम ओव्हर द विकेट पुढला चेंडू. यावेळी सरळ हाताने तटवलेला चेंडू जातोय मिडॉन क्षेत्रात, डीप मिडॉन क्षेत्रात आणि 2 धावा. धाव संख्येत 2 वाढ, धाव संख्या 23. षटक क्रमांक 30 सुरू आणि धाव संख्या 23. यावेळी दोन्ही गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. मोठ्या फटक्या पासून अक्षरशः वंचित ठेवलं. यावेळी समीर राईडम ओव्हर द विकेट पुढला चेंडू. यावेळी टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय चेंडू जातोय खूपसा ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा, स्वैर चेंडू. एक अवांत धावेमध्ये वाढतोय. धावसंख्या 24 धावा धावफलकावर, 24 रन्स ऑन स्कोरबुक. यावेळी राईटम ओव्हर द विकेट. यावेळी पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु क्या बात है गोलंदाज समीर ज्या रीतीने गोलंदाजी करतोय. फलंदाज जितका पुढे येतोय तितका त्याच्याहून पुढे चेंडू टाकून फलंदाजाला खऱ्या अर्थाने संभ्रमित करतोय. एक अचंबित करणारी गोलंदाजी आपण समीर यांच्या मार्फत पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा राईडम ओव्हर द विकेट पुढला चेंडू. समीर ने कमाल कर दिया. नक्कीच ज्या पद्धतीने अक्षरशः षटकाराला आता पारितोषिक वाढलेलं आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक, एक षटकार आणि 1000 रुपये पारितोषिक. संकेत यांना सुवर्ण संधी. यावेळी पुन्हा एकदा पाहूया 1000 रुपये पारितोषिक घेतोय की नाही. यावेळी एक संधी होती, परंतु या संधीचं सोनं करता आलं नाही आणि फक्त एकच धाव मिळेल. फलंदाज बाद.
अ, धन्यवाद डीजे. नक्कीच अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांचं हे अतिशय सुमधुर गीत आपल्याला डीजे मास्टरने सादर करून दाखवलं आणि या सुमधुर गीतावर सुंदर आ, आणि अजित माळी यांच्याकडून या नृत्याला पंचांसाठी तब्बल 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. योगेश यावेळी नवीन गोलंदाज अर्थात अंतिम षटकासाठी धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25. 18 चेंडूंमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय एपीएस सागाव संघाकडून 25 धावा आल्यात. अंतिम हाणामारीचं षटक यावेळी संकेत ऑन द स्ट्राईक. चेंडू नक्कीच लेगस्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा. स्वेर क्षेत्ररक्षक सुद्धा स्मित हास्य देतोय पंचांकडे पाहून. रसिक प्रेक्षकांच्या सोबत क्षेत्ररक्षकांचं सुद्धा खऱ्या अर्थाने मनोरंजन होतंय. यावेळी आपण पहिल्यांदाच या विभागात डान्सिंग अंपायर पाहतोय. यावेळी पुढला चेंडू फुलडॉज पद्धतीचा चेंडू अर्थात नक्कीच थेट जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धावेवर इथे समाधान. धावसंख्या 27. अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक. यावेळी एक उमदा एक जबरदस्त फलंदाज येतोय स्ट्राईक एंडला. 27. यावेळी पुढला चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच खराब दशा अर्थात स्वर चेंडू. धावसंख्या एकेने वाढेल. धावसंख्या 28. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू. पुन्हा एकदा स्वेर चेंडू आणि पंच खूप नाराज. स्वेर चेंडू. धावसंख्या जणू काही हात वारे करून सांगतात गोलंदाजाला, अरे बाबा नको अशी गोलंदाजी करू. धावसंख्या 29. 29 रन्स. यावेळी पुन्हा एकदा योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू. चांगल्या प्रकारचा चेंडू. चांगला कमबॅक करतोय योगेश. या चेंडूवर फाईन लेग शॉट. फाईन लेगच्या दिशेने चेंडू सरसावत असताना तिथे डिक्लेअर झोन आहे. एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचत आहे 1 धावेनिशी 30. या धावसंख्येवर आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना अंतिम षटक प्रगतीपथावर आहे आणि एपीएस सागाव या संघाची धावसंख्या झालेली आहे 30. स्ट्राईक एनला रुपेश पवार. तर नॉट स्ट्राईक एनला संकेत वेले. तर यावेळी पुन्हा एकदा योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू. फुलटॉज पद्धतीचा चेंडू. परंतु यावेळी चेंडू मिडल ऑफ द बॅट येत नाही. या चेंडू मोठ्या फटक्यामध्ये ओहो. बंटी पाटील सुद्धा पंचांचा नृत्य पाहून खूप खुश आहेत. हे पंचांसाठी मी श्रेय देईन. अर्थात एकमात्र सागर गुरव यांनी नक्कीच आपल्या चाहत्यांची अपेक्षा आशा ओळखली आणि चाहत्यांसाठी हे पंच आमंत्रित केलं. सागर गुरव यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार व त्यांना धन्यवाद. यावेळी आपण पाहतोय अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेखावर. ओहो आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. फक्त आजचाच दिवस आहे स्पर्धा. उद्या आपण कुठे, तुम्ही कुठे, मी कुठे.
षटकातील काहीसे चेंडू शिल्लक 31 धावा. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. धाव फलकावर पुन्हा एकदा पुढला चेंडू. यावेळी अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. थोडा वेळ मध्यंतरी खराब गोलंदाजी पाहिली, अर्थात दिशाहीन गोलंदाजी केली योगेश यांनी, परंतु एक चांगला कमबॅक केला आणि त्यानंतर मात्र अतिशय चांगल्या रीतीची गोलंदाजी योगेश यांच्याकडून आपण पाहतोय. पुन्हा एकदा आज मात्र संकेत यांनी रसिक प्रेक्षकांना नाराज केला आहे. यावेळी पुन्हा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अशा रीतीने पहिल्या फेरीची समाप्ती. पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 32 धावा जिंकण्यासाठी 33 धावांची गरज, अर्थात मेजवानी गोंधळपाडा संघाला. हा मागच्या सामन्याचा एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं बाकी आहे. ते हा 19 वर्षाखालील जो खेळाडू आहे त्या खेळाडूला हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जातोय, अर्थात वन अँड ओनली मिलिंद. तर मी नम्र विनंती करेन मिलिंद यांनी नाका बॉईज संघाचा मिलिंद याला नम्र विनंती असेल की आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. यानंतर होणारा सामना नरेश गोंधळी पुरस्कृत गोंधळी ट्रान्सपोर्ट साईकृपा खंडाळे विरुद्ध H&S साऊंड खंडाळे. या दोन संघांमध्ये खंडाळ्यातील हे दोन संघ आपापसात भिडणार आहेत. जोपर्यंत पुन्हा एकदा नवीन फेरीला सुरुवात होईल, क्षेत्ररक्षक सजावलं जाईल, फलंदाज मैदानात तैनात होतील, तोपर्यंत मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, अर्थात ज्यांनी आपल्या समालोचन क्षेत्रात फक्त अलिबागचं फक्त रायगडमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नाव प्रसिद्ध केले, असं जबरदस्त समालोचक, सुप्रसिद्ध समालोचक यासिन सरांना मी पुन्हा नम्र विनंती करतो की आपण पुढल्या फेरीचं समालोचन करावं. धन्यवाद. हॅलो हॅलो डीजे यश, डीजे मास्टर यश. हॅलो. धन्यवाद सुभाषजी. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. सलामीचे दोन फलंदाज. आपण लवकरात लवकर मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. विजय पाटील, त्याचप्रमाणे जितू पाटील आणि पप्या पाटील यांनी फार महत्त्वाची भूमिका आतापर्यंत बजावलेली आहे. त्याचप्रमाणे प्रशांत वारिक हे सुद्धा आपण पाहतोय प्रत्येक गोष्टीवरती इथे लक्ष ठेवतात. पप्या पाटील यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावं. त्याचप्रमाणे अरुण गोंधळी हे सुद्धा आपण पाहतोय प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक सदस्याने इथे आपापल्या खांद्यावरती एक एक जबाबदारी घेतलेली आहे आणि योग्य त्या रीत्या इथे ती जबाबदारी सांभाळत असताना, पार पाडत असताना आपण पाहतोय. एक भव्य दिव्य स्पर्धा, आपल्या स्वप्नातली स्पर्धा, खंडाळे पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व पहिलं. चलिए मैच इज ऑन. हमेशा की तरह सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासिर मर्चेंट तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान में. प्रकाश स्टम्पकर अंपायर की जिम्मेदारी अंजाम देते हुए और उसी के साथ एक लेजेंडरी क्रिकेट के खिलाड़ी
अर्थात कल्याणी घोरपड़े सर आज यहाँ पे अंपायर की जिम्मेदारी को अंजाम दे रहे हैं और हमारे गुणलेखक रितेश नाइक हमें यहाँ पे सपोर्ट और सहकार्य करते हुए पहला ओवर लेके आए हैं हरीश। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आकाश, नॉन स्ट्राइक एंड पर विनायक, राइट आर्म ओवर द विकेट, मैच इज ऑन। पहली गेंद बहुत ही खूबसूरती के साथ उसे एलिवेशन दिया है, डीप स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर गेंद 6 रनों के लिए। क्या शानदार यहाँ पे शुरुआत की है, फिर से एक बार मुझे यहाँ पे स्काई की याद दिलाई है इस बल्लेबाज ने। सूर्य कुमार यादव ने भी ऐसा ही अंतरराष्ट्रीय क्रिकेट में आगाज किया था, पहली गेंद के ऊपर छक्का लगाने वाले एकमेव पूरे विश्व में खिलाड़ी है, वो है सूर्य कुमार यादव। सन्माननीय जयेंद्र भगत यांचे सुद्धा आपण खूप खूप आभार व्यक्त करूया, कारण हे मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे। हे मैदान त्यांनी बनवण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, मेहनत केलेली आहे, घाम गाळलेला आहे आणि आर्थिक भार सुद्धा त्यांनी उचललेला आहे। आपण या समाजाचं आणि आपण या गावाचं देणं लागतो या उद्देशानं, या इंटेन्शननं आपण पाहतोय त्यांनी जे कार्य केलंय ते नक्कीच एक महान कार्य मी म्हणेन। प्रत्येक गावामध्ये असा जयेंद्र भगत एक तरी जन्माला यावा, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना असेल। तो चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं, जहां पे फिर से एक बार गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई 1 रन का इजाफा। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है, 7 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं पहला ओवर प्रगति पर। मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, गेंदबाज हरीश और बल्लेबाज स्ट्राइक एंड पर हम देख सकते हैं आकाश, जो खेल रहे हैं एक छक्के की सहायता से 7 रन बनाकर। हरीश की अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, हाफ ट्रैकर गेंद थी मगर ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को अक्रॉस द लाइन खेला था। गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के नजदीक जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले, चहलकदमी के साथ 1 रन मुकम्मल कर लिया और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 8 रन बिना कोई नुकसान। पहला ओवर प्रगति पर 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है। शॉर्ट स्क्वायर लेग, शॉर्ट मिड विकेट और उसी के साथ एक मिड ऑफ, शॉर्ट कवर, एक्स्ट्रा कवर और कवर पॉइंट। यहाँ पे फील्डिंग सजाई गई है। इस मरतबा फिर से एक बार कारपेट के सहारे डीप मिड विकेट की दिशा में गेंद ट्रैवल हो रही थी। 1 रन यहाँ पे आसानी के साथ मिला। धीरे धीरे एक एक कदम, एक एक रन यहाँ पे अपने खाते में जोड़ते हुए बल्लेबाज बहुत ही संभल कर और बहुत ही सोच समझ कर यहाँ पे खेल रहे हैं, क्योंकि वो जानते हैं कि ये मैच नॉकआउट मैच है। यहाँ से अगर हारेंगे तो प्रतियोगिता से बाहर जाना पड़ेगा। इस मरतबा हल्का सा अपील जरूर हुआ था, ऑफ कटर गेंद थी। बहुत ही होशियारी के साथ संकेत ने उस गेंद को छोड़ दिया था बाउंड्री के बाहर, अर्थात डिक्लेयर जोन जहां पे मौजूद है। 1 रन यहां पे जरूर मिलेगा लेग बाय के रूप में, मगर मैं गेंदबाज हरीश की तारीफ करना चाहूंगा, क्योंकि पहली गेंद के ऊपर 6 रन आए थे तब ऐसा लगा था कि कम से कम इस ओवर में 15 से 16 रन जरूर आएंगे, मगर बहुत ही अच्छी वापसी उन्होंने अपने टीम को दिलाई है और इस ओवर में मात्र उन्होंने कुल मिला के 10 रन खर्च किए हैं। यानी पहली गेंद पर 6 और उसके बाद जो 5 गेंदें उन्होंने डाली उसमें मात्र 4 रन खर्च किए हैं। कुछ हद तक बल्लेबाजों को परेशानी का सबब बने, कुछ हद तक यहाँ पे लेग बाय के रूप में भी रन आए, मगर सही मायनों में मैं कहूँगा 30 गज के दायरे में इस तरह की गेंदबाजी करना अपने आप एक बहुत बड़ी बात। और जिस तरह से आप टीम मीटिंग ले रहे हैं, मैं आपसे गुजारिश करना चाहूँगा, आज इस प्रतियोगिता का अंतिम दिन होने की वजह से आप ज़्यादा वक्त यहाँ पे खर्च नहीं कर सकते। इस प्रतियोगिता के लिए ये अच्छा नहीं होगा, क्योंकि हम सभी ने देखा था कल शाम में बारिश भी आई थी, बूंदाबांदी शुरू हुई थी और उसी के साथ थोड़ा सा अंधेरा भी हुआ था और
जो टीम अंतिम सत्र में बल्लेबाजी करती है उन्हें बहुत सारा नुकसान उसका उठाना पड़ता है, और ये नुकसान उठाते हुए हमने अंतिम मैच में भी देखा था। इसी वजह से मेरी गुजारिश होगी, आपसे रिक्वेस्ट होगी, इल्तिजा होंगी कि किसी भी तरह का वक्त ज़ाया करना इस प्रतियोगिता के लिए मुनासिब नहीं है। नए गेंदबाज आए हैं, मंदार अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। तमाम क्रिकेट के दीवाने अपनी आंखों में सपना लेके आए हैं कि मेरे गांव की टीम जीतेगी, मेरे चहीते खिलाड़ी यहां पे अच्छा खेल खेलेंगे। फुल टॉस गेंद हवा में, जरूर नो बॉल करार दिया है अंपायर जी ने, क्योंकि कमर के ऊपर फुल टॉस थी। तीक्ष्ण नजर अंपायर कल्याणी घोरपड़े सर की। नो बॉल के रूप में 1 रन, बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया। कुल मिला के 2 रन मिलेंगे, फ्री हिट भी मिलेगा। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में तब्दीली होती हुई 12 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। खराब शुरुआत में कहूंगा मंदार की, और इस मरतबा स्ट्राइक एंड पर है आकाश ने अब तक 5 गेंदों का सामना किया है और 8 रन बनाकर खेल रहे हैं। विनायक 2 रन बनाकर नॉन स्ट्राइक के एंड पर। जी हाँ, बैकफुट पर जाकर खेलने के लिए जगह बनाई थी, थोड़ा सा हटकर उस गेंद को स्क्वायर लेग की दिशा में खेला था। स्क्वायर लेग में फील्डर जब तक उस गेंद तक फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ हिरनों की तरह दौड़ लगाकर 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों में, अच्छा तालमेल, और क्रिकेट हमें यही सिखाता है, अच्छा तालमेल क्रिकेट के मैदान में हो या क्रिकेट के बाहर अपनी जिंदगी में। अच्छा तालमेल अगर होगा तो सही मायनों में जिंदगी अच्छी गुजरती है, बिजनेस में अच्छा मुनाफा होता है और नौकरी में भी जरूर हमेशा आपको बढ़ोतरी मिलती है। इसीलिए तालमेल हमें क्रिकेट सिखाता है, बहुत सारी चीजें क्रिकेट हमें सिखाता है, बस क्रिकेट से हम क्या लेते हैं ये अहम है। इस बीच देखिए फिर से एक बार थोड़ी सी बातचीत करते हुए सभी खिलाड़ियों से मेरी गुजारिश होगी, कैप्टन से, कि ज़्यादा यहाँ पे वक्त ज़ाया करना मुनासिब नहीं होगा। और इसी बात को मैं बार बार दोहरा रहा हूँ, क्योंकि आज इस प्रतियोगिता का अंतिम दिन है, ये मैं बार बार आपको याद दिला रहा हूँ। और हर मैच कम से कम यहाँ पे 4 ओवर का खेला जाए, और उसी के साथ अंधेरा होने से पहले अंतिम मैच खत्म हो, ये हम सभी की इच्छाएं होंगी, मगर उसके लिए हमें वक्त ज़ाया करना नहीं होगा। यहाँ पे थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली की है, एक्स्ट्रा कवर के दिशा में एक फील्डर तैनात, राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, पटकी हुई गेंद, स्क्वायर लेग में फील्डर तैनात है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर गेंद। आकाश के बल्ले से आता हुआ ये चौका, और इस मरतबा लेग स्टंप के बाहर बट के वाइड का इशारा अंपायर जी का, डिक्लेयर के रूप में 1 रन, कुल मिला के 2 रन यहां पे जरूर मिलेंगे। डांसिंग अंपायर प्रकाश स्टमकर, और उसी के साथ कल्याणी घोरपड़े सर, एक महान खिलाड़ी टेनिस क्रिकेट की दुनिया के, राहुल 11 से बिलोंग करते थे, राहुल 11 परल, जिन्होंने 2 मरतबा आर के ट्रॉफी जीती है और उसके हिस्सेदार। जी हां, उछाल कर खेला, आसमान दिखाया इस गेंद को।
रनों की संख्या 28 रन, 28 रन ऑन अ स्कोर बोर्ड आफ्टर 1 ओवर, सेकंड ओवर इन प्रोग्रेस। जी हां, ओवर पिच गेंद थी, सामने से चकमा दिया, इसे कहते हैं फरेब करना बल्लेबाजों के साथ। बहुत ही अच्छी गेंद के साथ इस ओवर की समाप्ति की है मंदार ने। इस ओवर में मंदार ने कुल मिला के पहले ओवर में 10 रन आए थे। अब यहां से जीतने के लिए कितने रन चाहिए, इसके बारे में मैं जरूर आपसे बात करना चाहूंगा। कुल मिला के 4 ओवर में 33 रनों की जरूरत। पहले ओवर में आए थे 10 रन, दूसरे ओवर में खर्च किए हैं मंदार ने 18 रन, यानी 28 रन बोर्ड पर लग चुके हैं। अब यहां पे जीतने के लिए मात्र 5 रनों की जरूरत, मात्र 5 रन। 12 गेंदें अभी भी शेष बची हुई है, 12 गेंदों में 5 रन। ये मैच पूरी तरीके से बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में झुका हुआ हमें साफ दिखाई दे रहा है। मगर राहुल 11 की ये खासियत थी कि इस तरह के मैच भी वो जीता करते थे और इसीलिए एक महान टीम के नाम से जाने जाते हैं। नए गेंदबाज आए हैं यश, यश को यहाँ पे मेडन ओवर करना होगा या 1 रन का ओवर करना होगा। जी हां, मगर स्लोवर 1 गेंद बैकफुट पर जाकर क्या खूबसूरती के साथ उस गेंद को स्क्वायर कट कर दिया है। प्रकाश अष्टमकर अनोखे अंदाज के साथ डांस करते हुए हमें यहाँ पे बता रहे हैं कि ये बल्लेबाज आउट हो चुके हैं। अजीत जी माड़ी मैच को देख रहे हैं, उसी के साथ जयेंद्र भगत जी इस मैदान के लिए जिन्होंने बहुत मेहनत की है और अपने गांव के लिए एक मैदान मुहैया करवाया है। सही मायनों में ऐसे इंसान अगर हर गांव में पैदा हो तो हर गांव में हमें एक अच्छा मैदान देखने को मिलेगा। बहुत बहुत शुक्रिया सर जी, जयेंद्र जी भगत, अजीत जी माली, ये क्रिकेट के जानकार भी है, क्रिकेट के चहीते भी है, क्रिकेट को देखते हैं, क्रिकेट को जीते हैं और क्रिकेट के खिलाड़ियों को हौसला भी देते हैं। बहुत सारे लगातार 3 दिनों से तकरीबन 20-25 हज़ार रुपये उन्होंने खर्च किए हैं अपने चहीते खिलाड़ियों को हौसले देने के वजह से। मैं कहूँगा 1 रनों की जरूरत। नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक के एंड पर आए हैं, मगर स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है आकाश। यश की अगली गेंद 10-12 कदमों का रनअप, स्लोवर 1 गेंद बैकफुट पर हटकर उस गेंद को खेल दिया है और आकाश को नहीं रोक सकते। आकाश के बल्ले से फिर से एक बार आकाशी छक्का। सुभाष 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 आणि सन्माननीय अजितजी माळी, एक दिलदार दानशूर व्यक्ती ज्यांच्या वतीनं रोख 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रकाशजी अष्टमकर यांना, ते आपण मी विनंती करणार आहे। हे 500 रुपयाचं पारितोषिक सुभाष वेळे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते प्रकाश अष्टमकर यांना देऊन त्यांना सन्मानित करावं। वेल डन अँड धन्यवाद। यानंतर पुन्हा एकदा आपण एक सामना पाहणार आहोत। अटीतटीचा सामना असेल, रंगतदार सामना असेल, चुरशीचा सामना असेल, कारण सुपर 8 मध्ये गेलेले संघ 2 सामने जिंकल्यानंतर एक मजबूत संघ म्हणून नक्कीच त्यांनी एक उभारी घेतलेली आहे आणि आता मात्र एकामेकांसमोर ते उभे टाकलेले आहेत। आताच संपलेल्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरला आहे
आकाश आकाश यानं 28 धावांचा रती बोतलाय. आपल्या संघासाठी 28 धावांचं योगदान दिले. मी आकाश यांना विनंती करतोय की आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि आपलं पारितोषिक स्वीकारावं. वेलकम आकाश, प्लीज लवकरात लवकर यावं कारण सामना सुरू होतोय. सामना सुरू झाला की मध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब करणं योग्य ठरणार नाही. यानंतर पुन्हा एकदा आपण नवीन सामन्याकडे वळणार आहोत. नवीन सामना मी आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय. साई कृपा खंडाळा विपक्ष H&S साऊंड सर्व्हिस खंडाळा. साई कृपा या संघानं नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागला. सॉरी, H&S या संघाच्या बाजूनं नाणेफेकीचा कौल लागला आणि सर्वात प्रथम त्यांनी फलंदाजी स्वीकारलेली आहे. पुन्हा एकदा मला इथे राहुल 11ची आठवण येते कारण टॉस जिंकल्यानंतर राहुल 11 सुद्धा